अगं पोरी, तू त्या मूर्ख माणसासाठी एवढी का चिंतेत असती? त्याच्याबद्दल इतका विचार करते की झोपेतही त्याचे नाव घेत राहतेस. आता तर तुला आनंदी असायला हवे. उद्या कोर्टाचा निकाल लागेल. मग तू मुकेश नावाच्या बंधनातून कायमस्वरूपी स्वतंत्र मिळेल. आता माझी मुलगी पुन्हा तिचे नवीन जीवन सुरू करेल. आता लवकर आंघोळ करून फ्रेश हो. मी तुझ्यासाठी जेवण बनवते. शर्मिलाजींनी त्यांच्या मुलीला प्राचीला उठवत म्हणाल्या, जी झोपेत तिच्या पतीचे नाव घेऊन बडबडत होती. पण आज का माहीत प्राचीला तिच्या आईच्या या सर्व गोष्टी आवडल्या नाहीत. शेवटी तिला मुकेश पासूनही स्वातंत्र्य हवे होते. आई गेल्यानंतर प्राचीने आतून दार बंद केले आणि ढसाढसा रडू लागली. आणि बराच वेळ रडल्यानंतर ती तिचे अश्रू पुसू लागली. अश्रू पुसताना तिला मुकेशचे शब्द आठवू लागले की जेव्हा जेव्हा ती रडायची तेव्हा मुकेश तिचे अश्रू पुसताना म्हणायचा, तुला माहित आहे का, तुझ्या डोळ्यातला एक अश्रूही मी सहन करू शकत नाही. तुला असं पाहून मला वाईट वाटतंय. पत्नीचा मूड सुधारण्यासाठी मुकेश तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवायचा. मग प्राची तिला मिठी मारायची. पण आता तिच्याजवळ मुकेश कुठे होता जो तिला शांत करू शकेल? बेडवर पडलेली प्राची आता भूतकाळातल्या आठवणींच्या समुद्रात बुडू लागली. प्राची आणि तिची मोठी बहीण वीणा यांना सुरुवातीपासूनच त्यांच्या पालकांनी लाडणे वाढवले होते. विशेषतः प्राची तिच्या आईची खूप लाडकी होती. तिला काही ऐकायला बिलकुल आवडत नव्हते. आणि एकदा रामराव त्याच्या बायकोला म्हणायचे की तू तुझ्या प्रेमाने आणि लाडाने प्राचीला बिघडवले आहेस. मुलींचे इतकेही लाड करू नये की त्या पूर्ण बिघडतील. जर सासरच्या घरात कोणीही तिच्या या मागण्या पूर्ण करू शकले नाहीत तर त्याचे काय परिणाम होतील हे तुम्हाला माहीत आहे का? यावर प्राचीची आई म्हणते, अहो, आपण आपल्या विण्यासाठी किती चांगला मुलगा शोधला आहे जो तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करतो. मग आपण प्राचीसाठीही असाच मुलगा शोधू जो तिचे सर्व नखरे लाड पुरवू शकेल. मुकेश खूप मोठा सरकारी अधिकारी होता. तो दिसण्यात एखाद्या चित्रपटाच्या नायकापेक्षा कमी नव्हता आणि तो पूर्णपणे अहंकारमुक्त होता. तो साधे जीवन जगण्यावर विश्वास ठेवत होता. जेव्हा त्याच्यासोबत प्राचीच्या लग्नाची बोलचाल सुरू होती तेव्हा तो शर्मिलाजी आणि रामराव यांना खूप आवडला. त्यांना असे वाटले की जणू काही त्यांच्या मुलीचे नखरे आणि लाड फक्त तोच पुरवू शकेल. प्राचीने त्याला पाहताच हो म्हटले. मुकेशचे पालक जे गावी राहत होते ते लग्नासाठी काही दिवस पहिलेच त्याच्याकडे आले होते. लग्न मोठ्या धूमधडाक्यात साजरे झाले. लग्नानंतर प्राची तिच्या हनीमूनसाठी फक्त पॅरिसला जाण्यावर ठाम होती. तर मुकेशला भारतातच कुठेतरी जायचे होते. त्याने तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण प्राचीने काही ऐकले नाही. आणि मग तिने तिच्या आईला पॅरिसचे तिकीट बुक करण्यासाठी फोन केला. जेव्हा मुकेशला हे कळले तेव्हा त्याला खूप वाईट वाटले आणि तो म्हणाला, प्राची, तू तुझ्या आईला परदेशातले तिकीट बुक करायला का सांगितलेस? ते मी ही करू शकलो असतो. मग प्राची म्हणाली, तुम्ही माझं ऐकलेच कुठे? म्हणून मी आईला सांगितले. ती मला कधीच नकार देत नाही. पण प्राची, मी हे नकार दिला नाही. यावर आता तर फक्त आपले बोलणं झालं होतं. जर तुला परदेशात जायचं असेल तर ठीक आहे, पण मी तुला माझ्या स्वतःच्या पैशाने घेऊन जाईल. म्हणून तू तिकिटाचे पैसे तुझ्या आईला परत कर. अहो, मग यात काय झालं? यात एवढी काळजी करण्यासारखं काय आहे? माझे आईवडील आपल्यापेक्षा वेगळे थोडी आहेत. शेवटी महेशला प्राचीशी सहमत व्हावे लागले. मुकेशला प्राचीला होकार द्यावा लागला आणि ते दोघेही लग्नाच्या 5 दिवसांनी पॅरिसला निघून गेले. पॅरिसमधील हॉटेलमध्ये पोहोचताच प्राचीला तिची आलिशान खोली पाहून खूप आनंद झाला. ती आनंदाने नाचू लागली. थोड्या वेळ विश्रांती घेतल्यानंतर ते फिरायला जाण्यासाठी तयार झाले. मग प्राची जीन्स टॉप घालून बाहेर आली तेव्हा मुकेश तिच्या सौंदर्याकडे पाहतच राहिला. अरे, आता चला लवकर जाऊया. नवऱ्याचा हात धरून प्राची खेळकर स्वरात म्हणाली. मुकेश, मला हे सगळं पाहून स्वप्नासारखं वाटतंय. बरे झाले माझ्या आईवडिलांनी इथे येण्याचं तिकीट काढून दिले. नाहीतर तू मला तिथेच एखाद्या छोट्या मोठ्या ठिकाणी घेऊन गेला असतास. जर मी तुझ्यावर अवलंबून राहिले असते तर मला ही दृश्य पाहता आली नसती, प्राचीने मुकेशला सांगितले. प्राचीचे हे बोलणे ऐकून मुकेशला खूप वाईट वाटलं. प्राची तिच्याच जगात हरवली होती. पण मुकेशला हे समजत होते की प्राची त्याला ही अज्ञानामुळेच बोलत आहे, पण ती मनाने वाईट नाही आणि त्याला तिची ही निरागसता तर आवडली. त्याने प्राचीला तिच्या या दोषांसह स्वीकारले होते. असेच दिवस गेले. ते दोघेही एकमेकांसोबत खूप आनंदी होते. जेव्हा ते भारतात परतले, विमानतळावर पोहोचताच प्राचीची आई शर्मिलाजी त्यांना घेण्यासाठी गाडी आणि ड्रायव्हरसह तिथे पोहोचल्या. ते भेटल्यानंतर त्या म्हणाल्या, आज तुम्ही दोघेही आमच्या घरी चला, जेवण तयार आहे. मग मुकेश म्हणाला, नको मामी, आई आणि बाबा घरी तुमची वाट पाहत आहेत आणि आईने तर जेवण पण बनवले आहे.
ते 2-3 दिवसात गावी परततील. मग आम्ही तुमच्याकडे येऊ. पण मी इतक्या प्रेमाने बनवलेल्या जेवणाचं काय? शर्मिलाजींनी म्हटले. मग प्राची त्यांच्यासोबत जाण्याचा आग्रह करू लागली. ठीक आहे प्राची, तुला जायचं असेल तर जा, पण मला घरी जावे लागेल. उद्या ऑफिससाठी सकाळी लवकर निघायचं आहे. असं म्हणत मुकेश त्याच्या घरी गेला. प्राचीच्या वडिलांनी जेव्हा तिला पाहिले तेव्हा ते तिला समजावून सांगू लागले की मुली, तू आधी तुझ्या सासरच्या घरी जायला हवे होते. तुझे सासू आणि सासरे तुझी वाट पाहत असतील. अहो तुम्ही पण. मुलगी इतक्या दिवसांनी घरी आली आहे. तिला तिच्या तब्येतीची विचारपूस करण्याऐवजी तुम्ही तिला परत जायला सांगताय. आणि तिचं सासर कुठे पळून जाते का? आधी आपण आपल्या मुलीला तरी भेटूया. असं म्हणत शर्मिलाजींनी तिच्या मुलीला प्रेमाने गोंजरायला सुरुवात केली. संध्याकाळी वडिलांनी समजवल्यानंतर प्राची तिच्या सासरच्या घरी परतली. दुसऱ्या दिवशी सकाळी महेश प्राचीला झोपेतून उठवायला लागला. प्राची उठ, आता जवळजवळ 9 वाजले आहेत. आई बाबा काय विचार करतील? मग प्राची म्हणाली, अरे मुकेश, मला अजूनही झोपायचे आहे. माझा प्रवासाचा थकवा अजून गेला नाही. मग मुकेश ऑफिसला जाण्यासाठी तयार होऊन खोलीतून बाहेर आला. तेव्हा त्याची आई नाश्ता बनवत म्हणाली, प्रवासाने थकली असेल म्हणून अजून उठली नाही. ठीक आहे बाळा, सुनेला झोपू दे. मुलगा आणि सोन त्यांच्या हनीमूनवरून परतल्यावर नंतर मुकेशचे आईवडील आठवडाभर त्यांच्या घरी राहिले. पण प्राचीने त्यांच्यासाठी एक दिवसही जेवण बनवले नाही. कधी कधी ती खरेदीला जायची, तर कधी फिरायला, आणि कधी तिच्या आईला भेटायला जायची. तिच्या सासू सासऱ्यांनाही माहीत होते की ती अजून अज्ञान आहे आणि मनाने वाईट नाही. बऱ्याचदा प्राची त्यांच्या जवळ बसायची आणि त्यांच्याशी अनेक गोष्टींबद्दल बोलत असे. जेव्हा तिचे सासरचे लोक गावी परत जाऊ लागले तेव्हा प्राची त्यांना मिठी मारून खूप रडली. सासरचे लोक गावी गेल्यानंतर प्राचीला एकटे घरी खूप बोर होऊ लागले. मुकेश पण त्याच्या कामात खूप व्यस्त होता. एके दिवशी प्राची मुकेशला म्हणाली की बरेच दिवस झाले आपण बाहेर फिरायला गेलो नाही. एक नवीन चित्रपट सुरू आहे. तू आज संध्याकाळी लवकर घरी ये ना. आधी आपण चित्रपट बघायला जाऊ, मग बाहेरच जेऊ. प्राचीला नकार देणे मुकेशला योग्य वाटले नाही, म्हणून त्याने तिला हो म्हटले. प्राची बाहेर जायला खूप उत्सुक होती. त्या दिवशी संध्याकाळी तिने एक सुंदर सलवार सूट घातला होता आणि छान मेकअप केला होता. ती फिरायला जाण्यासाठी पूर्ण तयार होऊन बसली होती. पण काही वेळाने तिला मुकेशचा फोन आला. तो म्हणाला की आज घरी लवकर येणे खूप कठीण होईल, खूप महत्वाचं काम आहे. हे ऐकून प्राचीच्या भुवया उंचावल्या आणि तिला खूप राग आला. ती त्यावेळी त्याला काहीच बोलू शकली नाही. पण त्याच वेळी ती तिच्या आईच्या घरी गेली आणि तिथे तिने आईला सर्व काही सांगितले आणि जोरजोरात रडू लागली. मग तिच्या वडिलांनी तिला प्रेमाने समजावून सांगितले की बाळा, मुकेशला काहीतरी खूप महत्वाचे काम आलं असेल, त्यामुळे या प्रकारे त्याच्यावर नाराज होणे बरे नव्हे. तेव्हा लगेच तिची आई म्हणाली, एवढं काय महत्वाचं काम आलं आहे? माझी मुलगी का त्याच्या घरची मोलकरीण आहे का, जी दिवसभर त्याच्या घरातली सर्व कामे करत बसेल आणि तो तिला एक चित्रपट सुद्धा दाखवू शकत नाही का? चल मुली, आज आपण दोघेही खरेदीला जाऊ आणि त्यानंतर आपण बाहेरच जेवू, तिची आई म्हणाली. मग प्राची आनंदाने किलबिलाट करत म्हणाली, आय लव्ह यू मम्मा, तू माझी किती काळजी करतेस. असं म्हणत तिने आईला मिठी मारली आणि प्राची तिच्या आईसोबत खरेदीसाठी बाहेर गेली. दरम्यान मुकेशने पटकन त्याचे काम संपवण्यास सुरुवात केली. तो विचार करत होता की एखाद्या दुसऱ्या दिवशी चित्रपट पाहायला जाऊ, पण आज मी माझ्या पत्नीला डिनर नक्कीच बाहेर करायला घेऊन जाणार. प्राचीला आश्चर्यचकित करण्यासाठी जसा तो घरी पोहोचला तेव्हा प्राचीला घरी नसल्याचं पाहून तो थक्क झाला. त्याने लगेच तिला फोन केला. तेव्हा प्राची म्हणाली, सॉरी मुकेश, मी माझ्या आईसोबत जेवायला बाहेर आली आहे. हे ऐकून मुकेश दुःखी झाला आणि म्हणाला, तू मला एकदा फोन करून सांगायला हवे होतेस. अरे मुकेश, माझ्या लक्षातच नाही राहिलं. आणि नाहीतरी तू माझा मूड खराब करण्यात कोणतीही कसर सोडली नाहीस. आणि एक ही माझी आई आहे जी माझी खूप काळजी घेते. फ्रीजमध्ये दुपारचा राजमा आणि भात आहे, तो गरम करून खा. मी थोड्या वेळाने घरी पोहोचेन. प्राचीच्या बोलण्याने मुकेशला खूप वाईट वाटले. तो जेवण न करताच बेडवर झोपला. काही वेळाने प्राचीही घरी परतली. दुसऱ्या दिवशी मुकेश ऑफिसला जाऊ लागला तेव्हा प्राची म्हणाली, मुकेश, आज मला बरं वाटत नाहीये. आणि तिने हे बोलताच तिला उलट्या झाल्या. त्यामुळे मुकेश काळजीत पडला आणि म्हणाला, प्राची, तुझं बाहेरचं जेवण खूप जास्त होत चाललं आहे. कदाचित म्हणूनच तुला अपचनाचा त्रास होऊ लागला आहे. मी नंतर ऑफिसला जाईन. आधी मी तुम्हाला डॉक्टरकडे घेऊन जातो. मग मुकेशने ऑफिसला फोन केला आणि त्यांना उशिरा येण्यास सांगितले आणि प्राचीला डॉक्टरकडे घेऊन गेला. डॉक्टरांनी प्राचीचे चेकअप केले आणि काही वेळाने मुकेशला केबिनमध्ये बोलावले. मुकेश खूप घाबरला होता. तो म्हणाला,
सर्व काही ठीक आहे ना डॉक्टर? तर डॉक्टर हसत म्हणाले, अरे यात काळजी करण्यासारखं काही नाही. ही आनंदाची गोष्ट आहे. तुमची पत्नी आई होणार आहे. हे ऐकून मुकेशच्या आनंदाला पारावार उरला नाही. पण प्राची थोडी काळजीत पडली. ते दोघेही गाडीत बसले आणि घरी पोहोचले. मग प्राची म्हणाली, मुकेश, मला आत्ताच मूल नको आहे. तिचे ऐकून मुकेश आश्चर्यचकित झाला आणि प्रेमाने समजावून सांगू लागला. तो म्हणाला, प्राची, तू आता हे नको म्हणत आहेस, पण जेव्हा आपले मूल या जगात येईल तेव्हा तूच त्याच्यावर सर्वात जास्त प्रेमाचा वर्षाव करशील आणि मलाही विसरशील. मुकेशच्या समजवण्यावर प्राचीच्या चेहऱ्यावर हलकंसं हास्य आलं आणि ती काही वेळ तिच्या पतीच्या खांद्यावर डोके ठेवून तशीच बसून राहिली. मुकेशला ही आनंदाची बातमी मिळाल्यापासून तो प्राचीवर कोणीही वाईट प्रभाव पडू नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत होता. तिला कसलाही ताण पडू नये म्हणून मुकेशने पूर्ण वेळ केअरटेकरची व्यवस्था केली. आता फक्त 1 आठवडाच झाला होता तेव्हा तिला तिच्या एका मैत्रिणीचा फोन आला. काही वेळ इकडे तिकडच्या गोष्टी बोलून झाल्यावर प्राचीने तिला सांगितले की ती आई होणार आहे. हे ऐकून तिची मैत्रीण आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली, काय? तू काही मूर्ख आहेस का प्राची? तू एवढी मोठी चूक कशी करू शकतेस? नुकतंच तर तुझं लग्न झालं होतं. आयुष्याचा आनंद घेण्याची वेळ होती आणि तू या सगळ्या अडचणीत अडकलीस. एकदा तुझं मूल या जगात आलं की तुझं स्वातंत्र्य हरवलं म्हणून समज. प्राची तिच्या मैत्रिणीचं ऐकून म्हणाली, अरे यार, मी काय सांगू तुला. मलाही या सगळ्यात अडकायचं नव्हतं, पण आता मी काय करू? मला काहीच समजत नाहीये. मुकेश तर हे ऐकून एवढा आनंदी आहे ना की मी त्याचे वर्णनही करू शकत नाही. अरे यार, या पुरुषांना काय फरक पडतो? याचा परिणाम तर स्त्रीच्या आयुष्यावर होतो. तिच्या संपूर्ण शरीराचे संतुलन बिघडते. पूर्ण आयुष्य गोंधळून जाते. माझं ऐक, अजूनही उशीर झालेला नाही. तू अजूनही या समस्येतून सुटका मिळवू शकतेस. असं म्हणत तिने फोन ठेवला. फोन ठेवल्यानंतर प्राची खोल विचारात गेली. तिला कधी मुकेशच्या आनंदाची काळजी वाटू लागली तर कधी तिच्या स्वतंत्र जीवनाबद्दल विचार करू लागली. काही वेळ विचार करून शेवटी ती एका निर्णयावर पोहोचली आणि मग तिने तिच्या आईला फोन केला आणि सगळं सांगितलं. तिला सगळं सांगताना तिने एक गोष्ट अगदी स्पष्ट केली की तिला हे मूल नको आहे. मग तिच्या आईनेही तिला पाठिंबा दिला आणि म्हणाली, मुली, तू फक्त तेच कर जे तुला तुझ्या सुखाचे वाटते. तुझ्या प्रत्येक निर्णयात मी तुझ्या सोबत आहे. संध्याकाळी मुकेश घरी परतल्यावर प्राची म्हणाली, मुकेश, मी माझा निर्णय घेतला आहे. प्राचीचे बोलणे ऐकून मुकेश आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागला. कोणता निर्णय प्राची? हाच की मला आत्ताच हे मूल नको आहे. काय? तू असा विचार तरी कसा करू शकतेस प्राची? अगं आई तर ही एक प्रेमाची मूर्ती असते आणि तू इतकी कठोर झाली आहेस की तू तुझ्या स्वतःच्या लहान मुलाचा जीव घ्यायला निघालीस. मग मुकेशने त्याचा राग आवरला आणि तिला प्रेमाने समजावून सांगितले, हे बघ प्राची, या मुलाची जबाबदारी फक्त तुझी एकटीचीच राहणार नाही. ते रात्री उठले की मी त्याची काळजी घेईन. जर त्याने कपडे घाणेरडे केले तर मी त्याचे डायपर बदलेन. जर त्याला भूक लागली तर मी दुधाची बाटली बनवून देईन. गप रे मुकेश, तुला भावनिकदृष्ट्या ब्लॅकमेल करण्याची गरज नाही. मी आधीच डॉक्टरांशी बोलले आहे. उद्या आपण डॉक्टरकडे जाऊया टेन्शनमधून मुक्त होण्यासाठी. मग मुकेश मोठ्याने ओरडला, तू विचारही कसा करू शकतेस की या कामात मी तुझी साथ देईन? मग प्राची म्हणाली, मुकेश, मला फक्त तुला हे सांगायचं होतं. आता तू ये अथवा नको येऊ, तो तुझा निर्णय आहे. कायदेशीररित्या मला पूर्ण अधिकार आहे की मी या माझ्या मुलाला ठेवायचं की नाही. मग रागाने थरथर कापत मुकेश म्हणाला, प्राची, या मुलावर माझाही तितकाच अधिकार आहे जितका तुझा आहे. मग तू एकटी त्याच्या आयुष्याबद्दल कसे निर्णय घेऊ शकतेस? मुकेश, मला आता कोणत्याही वादात पडायचं नाही. मी जे ठरवले आहे ते ठरवले. असे म्हणत प्राची झोपायला, पण मुकेशच्या डोळ्यातून झोप उडाली. त्याने मोठ्या कष्टाने रात्र काढली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी प्राचीच्या घरी फोन केला. त्यावेळी प्राचीचे वडील घरी होते म्हणून त्यांनी फोन उचलला. तेव्हा मुकेशने प्राची आई बनणार आहे हे त्यांना सांगितले. तेव्हा ते म्हणाले, अरे, ही तर खूप आनंदाची गोष्ट आहे. हो बाबा, पण तुमची मुलगी हे समजून घेण्यास तयारच नाही की ती या मुलाला या जगात आणू इच्छित नाही. तेव्हा प्राचीचे वडिलांनी फोन प्राचीला देण्यास सांगितले. मग त्यांनी तिला फोनवरून खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण ती तिचा निर्णय बदलायला तयार नव्हती. थोड्या वेळाने तयार होऊन तिची पर्स उचलत प्राची म्हणाली, मुकेश, तू माझ्यासोबत येणार आहे का नाही? पण मुकेश काहीच बोलला नाही. तर ठीक आहे, मी हॉस्पिटलमध्ये जात आहे. मी तुझी वाट पाहेन. जर तू आला नाहीस तर मला समजेल की तुला माझ्याशी कोणताही संबंध ठेवायचा नाही.
त्यानंतर मी इथे कधीच येणार नाही. त्यानंतर प्राची हॉस्पिटलमध्ये पोहोचली. तिची आईही तिथे तिची वाट पाहत होती. सर्व तयारी झाली. थोड्याच वेळात तिला जे हवे होते ते झाले. या गोष्टीची माहिती मिळताच तिचे वडील तिथे पोहोचले. प्राची ऑपरेशन थिएटरमधून बाहेर पडताच ती इकडे तिकडे पाहू लागली. मुकेश कुठेच दिसत नव्हता. तिने त्याला फोन करण्याचा प्रयत्न केला, पण त्याने फोन उचलला नाही. इतका का रागवला आहे जो फोनवर बोलूही शकत नाही. प्राचीने हे बोलताच तिचे वडील म्हणाले, मुली, तू जे कृत्य केले आहे ना ते पाहून दुसरे कोणी केले असते ना, त्याने बोलणे तर लांबचीच गोष्ट आहे. त्याने स्थळ तुझ्याशी सर्व संबंध तोडले असते. खरं सांगू, आज मला माझ्या संगोपनाची लाज वाटते, असं म्हणत ते खोलीतून निघून गेले. मग प्राचीने पुन्हा मुकेशला फोन केला. बऱ्याच वेळा फोन केल्यानंतर त्याने फोन उचलला आणि म्हणाला, तू मला काय सांगण्यासाठी फोन केलास की आमच्या प्रेमाचं प्रतीक या जगात येण्यापूर्वीच तू नष्ट केलंस? एक अर्थाने ते चांगलंच केलं झाले, कारण तू आई होण्याच्या लायकीची नाहीस. तुला कसं कळणार आईचं प्रेम काय असतं ते? हे ऐकून प्राची हळू आवाजात म्हणाली, मुकेश, तू मला घ्यायला कधी येणार आहेस? आपण बसून आपले मतभेद सोडवू. नाही प्राची, आता आमच्यात बोलण्यासाठी काहीच उरले नाही. तुला जेव्हा यायचं आहे तेव्हा येऊ शकतेस, पण मी तुला घ्यायला कधीच येणार नाही, असं म्हणत मुकेशने फोन ठेवला. हे पाहून प्राचीला रडू कोसळली. तिला वाटले की तिची प्रत्येक मागणी पूर्ण करणारा नवरा इतका कठोर कसा झाला. तेवढ्यात तिची आई खोलीत आली आणि तिला असे रडताना पाहून ती म्हणाली, काय झाले बाळा, तू अशी का रडत आहेस? आई, मुकेश माझ्यावर खूप रागवला आहे आणि म्हणत आहे की आता तू मला घ्यायला येणार नाही. मी एवढा मोठा गुन्हा केला आहे का? एवढे बोलून तिने आईला मिठी मारली आणि रडू लागली. मग आईने तिचे अश्रू पुसले आणि म्हणाले, तुला कोणी सांगितलं की तू दोषी आहेस? तू काहीही चूक केलेली नाहीस मुली. मी नेहमीच तुझ्या सोबत आहे. आईकडून हे ऐकून प्राचीला ती योग्य असे वाटू लागले. तिला खात्री होती ती तिने योग्य निर्णय घेतला आहे. मुकेश उगीच तिळाचा डोंगर बनवत आहे. प्राची तिच्या आईसोबत तिच्या माहेरी गेली. माहेरी राहून ती प्रत्येक क्षणी तिचा नवरा परत येण्याची वाट पाहत होती, पण मुकेश तिला घ्यायला आला नाही आणि त्याचा फोनही आला नाही. जसजसे दिवस जात होते तसतशी प्राचीची चिंता वाढत गेली. ती तिच्या मोबाईलमध्ये मुकेश सोबतचा फोटो पाहत रडत राहिली. मग तिचे वडील तिच्याकडे आले आणि म्हणाले, बाळा, मला माहित आहे की तू मुकेशवर खूप प्रेम करतेस. त्याच्याशिवाय प्रत्येक क्षण घालवणे तुला कठीण होत चालला आहे. मग तू त्याला फोन का करत नाहीस? जर तू एक पाऊल पुढे टाकले तर मला खात्री आहे की तो तुला घ्यायला नक्कीच येईल. का बाबा, मी त्याला का फोन करू? मी काय गुन्हा केला आहे? प्राची रागाने म्हणाली. मग तिचे वडील म्हणाले, जेव्हा तू तुझा हट्ट सोडायला तयारच नाही तर मग तू दिवसभर स्वतःला खोलीत कोंडून घेऊन का रडत राहतेस? हे ऐकून प्राची म्हणाली, तुम्ही कसले बाबा आहात? माझ्या समस्याही तुम्हाला दिसत नाहीत. तुम्ही नेहमीच मला दोष देता. तू बरोबर बोलत आहेस बाळा. मी कसला बाप आहे जो त्याच्या मुलीला काय बरोबर आहे आणि काय चूक आहे हे सुद्धा समजावू शकला नाही. आणि तुला कसे माहीत असणार की मुले त्यांच्या तसे पालकांसाठी किती महत्वाचे असतात? तू तर स्वतःच तुझ्या बाळाचे. असं म्हणत तिचे वडील गप्प झाले आणि खोलीतून बाहेर पडले. आपल्या वडिलांचं बोलणं ऐकल्यानंतर प्राचीला असं वाटलं की कोणीतरी तिच्या तोंडावर जोरदार थाप मारली आहे. रामनाथजींना माहीत होते की त्यांचा जावई खूप हुशार आहे, म्हणूनच त्यांनी त्यांच्या मुलीचे नाते वाचवण्यासाठी मुकेशला फोन केला आणि म्हणाले, जावई बापू, मला माहीत आहे की तुम्हाला काहीच सांगण्याचा अधिकार मला नाही आहे. माझ्या मुलीच्या कृत्याने माझ्याकडून तो हक्क हिरावून घेतला आहे, पण तरीही मी तिच्या कृत्याबद्दल तुमची माफी मागतो. मला माहीत आहे की प्राची खूप हट्टी आहे, पण हे देखील खरे आहे की ती तुमच्यावर खूप प्रेम करते. मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, प्लीज या नात्याला आणखी एक संधी द्या. नाही बाबा, तुम्ही असे का म्हणत आहात? मी प्राचीला पहिलेच सांगितले होते की हे घर तिचं आहे. तिला वाटेल तेव्हा ती येऊ शकते. पण जर तुम्ही म्हणाल तर मी तिच्याशी पुन्हा बोलेन. जर माझ्या बोलण्याने आमचे नाते सुधारत असेल तर मला असे करायला काहीच हरकत नाही. थोड्या वेळाने मुकेशने प्राचीला फोन केला. मुकेशचा फोन पाहून प्राची हसली. तिने पटकन फोन उचलला. तेवढ्यात पलीकडून आवाज आला, हाय, हॅलो प्राची, कशी आहेस? मग थोडा राग दाखवत प्राची म्हणाली, इतक्या दिवसांनी तुला आज माझी आठवण आली आहे. तुला हे जाणून घेण्याची गरजही वाटली नाही की माझी तब्येत ठीक आहे की नाही. बरं, ठीक आहे, ते जाऊ द्या. मला सांग, तू मला फोन कसा केलास? मग मुकेश म्हणाला, प्राची, जे काही झालं ते झालं. आता तुझा राग विसरून तुझ्या घरी परत ये. तू म्हणालीस तर मी संध्याकाळी तुला घ्यायला येईल. मग प्राची म्हणाली,
मला यायला काहीच अडचण नाही, पण मला असं वाटते की पुन्हा आपल्यात कोणताही दुरावा होऊ नये. म्हणजे मला समजलं नाही प्राची, मुकेश म्हणाला. मग प्राची म्हणाली, मुकेश, माझी एक अट आहे. ती म्हणजे जोपर्यंत मी इच्छित नाही तोपर्यंत आपण कुटुंब नियोजनाचा विचार करणार नाही. हा निर्णय घेण्याचा अधिकार फक्त माझाच असेल. तेव्हा मुकेश आश्चर्याने म्हणाला, प्राची, नवरा बायकोच्या नात्यात या अटी कुठून आल्या? यापूर्वी तुला जे आवडले ते करून तू मोठी चूक केली आहेस. मग ठीक आहे मुकेश, जर तू तुझ्या हट्टीपणावर ठाम असेल तर मी तुझ्यासोबत येणार नाही, प्राची म्हणाली. मग मुकेश रागवला आणि म्हणाला, तुझ्या वडिलांच्या आग्रहास्तव मी पुन्हा आपले नाते जोडवण्याचा प्रयत्न केला, पण मला माहीत नव्हते की तू इतकी मूर्ख आहेस. असं तर म्हणजे तुला माझी आठवण आली नाही. तू बाबांच्या सांगण्यावरून माझ्याशी बोलत होतास आणि मला वाटलं होतं की तू अजूनही माझ्यावर प्रेम करतोस. आता तर मी कधीच तुझ्यासोबत येणार नाही. हे बोलल्यानंतर प्राचीने तिचा फोन खाली आपटला आणि जोरात ओरडली, पप्पा, पप्पा कुठे आहात? तेवढ्या तिची आई धावत आली आणि म्हणाली, काय झालं बाळा, तू का ओरडत आहेस? आई, पप्पांना नक्की काय हवंय? जर त्यांना वाईट वाटत असेल तर मी हे घर सोडून जाईल. तुम्ही वकिलाशी बोला आणि घटस्फोटाची कागदपत्रे तयार करा. मी आता त्या माणसासोबत अजून राहू शकत नाही. घटस्फोटाबद्दल ऐकल्यावर त्याच्या आईने तिला शांत बसवले आणि म्हणाली, बाळा, एवढा राग चांगला नाहीये. थंड मनाने विचार कर. कदाचित या निर्णयामुळे तुला नंतर पश्चाताप करावा लागू शकतो. नाही आई, हा माझा अंतिम निर्णय आहे. पण बाळा, तुमचं फोनवर नक्की काय बोलणे झाले हे तरी सांग, शर्मिलाजींनी विचारले. मग प्राचीने तिला मुकेश सोबत घडलेल्या सर्व गोष्टी सांगितल्या. मग शर्मिलाजी म्हणाल्या, ठीक आहे पोरी, जर मुकेशला काही तडजोड करायची नाही तर मग आपण वकिलाशी बोलू. माझ्या मुलीला जे हवे आहे तेच होईल. काही दिवसातच मुकेशला घटस्फोटाची कागदपत्रे पाठवण्यात आली. ती कागदपत्रे वाचताच त्याला धक्काच बसला. त्याला असं वाटलं जणू संपूर्ण पृथ्वी हादरत आहे. त्याच्यासमोर सर्व जुन्या आठवणी येऊ लागल्या. त्याचं डोकं चक्रायला लागले. तो धाडकन जमिनीवर डोके धरून बसला. नाही, माझी प्राची हे करू शकत नाही असं समजून मुकेशने प्राचीला फोन केला, पण प्राचीच्या आईने पलीकडून फोन उचलला. मग तो म्हणाला, मला प्राचीशी बोलायचं आहे. मग शर्मिलाजी म्हणाले, आता बोलायला काय उरले आहे? प्राची तुझ्याशी बोलू इच्छित नाही. नाही आई, मला जाणून घ्यायचं आहे, हा तिचा अंतिम निर्णय आहे का? हो, हा माझ्या मुलीचा अंतिम निर्णय आहे. आता माझी मुलगी तुझ्यासोबत आयुष्य जगू इच्छित नाही. तिला या अवंचित बंधनातून मुक्त व्हायचं आहे असं म्हणत तिने फोन ठेवला. काही दिवस असेच निघून गेले. एके दिवशी प्राची तिच्या खोलीत उदासपणे बसलेली असताना तिला तिच्या बहिणीशी बोलावेसे वाटले. म्हणून तिने तिच्या मोठी बहीण रवीनाला फोन केला. बोलत बोलत रवीना म्हणाली, प्राची, मी तुला काय सांगू, मी भुकेने आणि तहानेने मरत आहे. तेव्हा प्राची आश्चर्याने म्हणाली, मग तू जेवत का नाहीस? अरे प्राची, तुला माहित नाही का, आज करवा चौथ आहे आणि मी तुझ्या दाजीसाठी उपवास ठेवला आहे. अरे तुझ्या दाजीने मला माझ्या आवडीची एक खूप सुंदर साडी भेट दिली आहे. करवा चौथचे नाव ऐकताच प्राचीच्या हातातून तिचा मोबाईल पडला. भूक आणि तहान असूनही तिची बहीण खूप आनंदी दिसत होती. रवीना दीदी खूप भाग्यवान आहे. अचानक प्राचीच्या तोंडून हे बाहेर पडले. मग तिला आठवले की मी देखील भाग्यवान होती. गेल्या वर्षी करवा चौथला मी खूप उत्साहित होती. मी वारंवार नकार देऊनही मुकेशने माझ्यासाठी उपवास ठेवला. मुकेश दिवसभर माझ्यासोबत उपवास करून राहिला आणि रात्री जेवायला एका पंचतारांकित हॉटेलमध्ये घेऊन गेला. प्राचीच्या चेहऱ्यावर हास्य आले, पण दुसऱ्या क्षणी तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागली. तिच्या हृदयाच्या कुठेतरी कोपऱ्यात तिला तिची चूक कळत होती. तिला लगेच मुकेशला फोन करावा असा वाटला. मुकेशला फोन करून केलेल्या कृत्याबद्दल माफी मागावीशी वाटली. पण मग बाहेरून तिच्या आईचा आवाज ऐकू आला, प्राची, बाहेर येऊन बघ जरा, एक पत्र आले आहे. प्राचीने ते उघडले तर त्यात मुकेशने सही केलेले घटस्फोटचे कागद होते. तिच्या मनात भावनांचे जे वादळ उठले होते ते क्षणात शांत झाले. मुकेशने त्यावर सह्या केल्या. याचा अर्थ त्यालाही आता या नात्यापासून मुक्ती मिळवायची होती. मीच वेडी होती जी त्याच्याशी बोलण्यासाठी आतुर झाली होती. बरं ठीक आहे, जर त्याला माझी काळजी नसेल तर मी त्याला फोन का करू? तिने रागात मोबाईल बेडवर फेकून दिला. दिवस असेच जाऊ लागले. एके दिवशी प्राची बाजारात गेली तेव्हा तिला तिथे तिची मैत्रीण भेटली. तिला तिचा स्वभाव पूर्वीपेक्षा थोडा वेगळा वाटला. तिने वजनही वाढले होते. तिने तिला विचारल्यावर तिच्या मैत्रिणीने सांगितले की ती आई होणार आहे. हे ऐकून प्राचीला धक्का बसला, कारण त्याच मैत्रिणीने तिला मुलांमध्ये अडकू नको असा सल्ला दिला होता. मग स्वतःवर नियंत्रण ठेवत प्राची म्हणाली, काय, पण तू तर मला सल्ले देत होती की या गोंधळात पडू नकोस आणि आता तूच? हो प्राची,
ते काय आहे ना, आता नाही तर 1 वर्षानंतर आम्हाला आमच्या कुटुंबाचा विस्तार करायचा होता, तर का नाही आता? हे ऐकून प्राचीचे मन सुन्न झाले. त्यानंतर ती काही न बोलता घरी आली. तिच्या मनात विचारांचे वादळ उठू लागले. आज पहिल्यांदाच तिला तिची चूक कळली. थोड्या वेळाने तिची आई तिच्याकडे आली आणि म्हणाली, मुली, एक खूप चांगली बातमी आहे. वकील साहेबांनी फोन केला होता. 2 दिवसांनी तुझा घटस्फोट न्यायालयात मंजूर होईल. आता जेव्हा तू त्या तुरुंगातून मुक्त होणारच आहे, त्यामुळे मी तुझ्यासाठी एक चांगला मुलगा पाहिला आहे. तो खूप उच्च कुटुंबातील आहे. तो तुला त्याच्या डोळ्यातल्या काजळाप्रमाणे जपेल. शर्मिलाजी म्हणाल्या. तेव्हा प्राची मोठ्याने ओरडली, मम्मी, मला लग्न नाही करायचे. देवासाठी तरी मला एकटे सोड. दुपारची संध्याकाळ झाली होती, पण प्राची तिच्या मोबाईलवर मुकेशचाच फोटो पाहत होती. तेवढ्यात तिचे वडील रामनाथजी तिच्या खोलीत आले आणि तिच्या डोक्यावर हात फिरवू लागले. प्राचीला तिच्या वडिलांचा स्पर्श जाणवला आणि तिने त्यांना मिठी मारली आणि रडू लागली. मग रामनाथजी म्हणाले, बाळा, आज तू इतकी उदास का आहेस? तू आनंदी असायला हवी, कारण तुला जे हवे होते तेच घडत आहे. मग प्राची म्हणाली, तुम्ही बरोबर होता बाबा. माझ्या हट्टीपणाने आणि अहंकाराने मला एकटे पाडले आहे. बाबा, मी त्या व्यक्तीला खूप वेदना दिला, ज्याने प्रत्येक परिस्थितीत माझी साथ दिली. आता मला स्वतःचाच तिरस्कार वाटू लागला आहे. तुला हे आधीच समजले असते तर बरे झाले असते बाळा. तुला असे पाहून मी काय सहन करत आहे ते फक्त मलाच माहिती आहे. बाळा, लग्न हे एक बंधन आहे जे 2 लोकांना एका धाग्याने बांधते. मुकेशने जर त्या धाग्याला घट्ट धरला होता, पण दुर्दैवाने तू त्याला सांभाळू शकली नाही. आता तू पूर्ण प्रयत्न कर हे नाते सांभाळण्याचे, आणि यावेळी तू मुकेश सोबतचे नाते इतके घट्ट बांधावे की त्याला कोणीही उघडण्याचा प्रयत्न केला तरी ते उघडणार नाही. प्राचीला तिच्या वडिलांचे म्हणणे समजले आणि तिने लगेच मुकेशला फोन केला, पण त्याने फोन उचलला नाही. 2-3 वेळा फोन प्रयत्न करूनही जेव्हा त्याने फोन उचलला नाही, तेव्हा प्राचीने दुसऱ्या दिवशी मुकेशला भेटायला जाण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळी ती तयार झाली आणि मुकेशच्या ऑफिसमध्ये गेली. तिथे गेल्यावर तिला कळले की मुकेश काही महत्वाच्या मीटिंगमध्ये आहे. प्राची तिथे बसली आणि त्याची वाट पाहू लागली. मीटिंग पूर्ण होता होता 3 तास उलटून गेले होते. मीटिंग संपल्यावर प्राची आत आली. तिच्या डोळ्यांकडे पाहून मुकेशला समजले की ती बराच वेळ रडत होती. थरथरत्या आवाजात प्राची म्हणाली, मुकेश, आपण या नात्याला आणखी एक संधी देऊ शकतो का? हे सांगताना ती पुन्हा रडू लागली. मग मुकेश म्हणाला, प्राची, लग्न तुझ्यासाठी बाहुलीचा खेळ असेल, पण माझ्यासाठी नाही. तू गेल्यानंतर मी पूर्णपणे आतून तुटलो होतो. आता मी कसे तरी स्वतःला सावरू शकलो आहे. माफ कर प्राची, आता आपण एकत्र राहणे शक्य नाही. प्राची खूप रडली आणि विनवणी केली, पण मुकेश सहमत झाला नाही. तोच मुकेश जो त्याच्या पत्नीच्या डोळ्यात एक अश्रूही सहन करू शकत नाही. आज तिच्या खूप रडण्याचाही त्याच्यावर परिणाम होत नव्हता. मी जात आहे, माझी आणखी एक मीटिंग आहे, असं म्हणत मुकेश तिथून वेगाने चालत निघून गेला. प्राची त्याच्या वागण्याला पाहून स्तब्ध झाली. मुकेश पण त्याच्या गाडीत बसून खूप रडला. त्याची पत्नी प्राचीचा सुकलेला चेहरा त्याच्या डोळ्यासमोर वारंवार येत होता. तो इतका दगडारधी कसा झाला? शेवटी स्वतःला शांत करून त्याने प्राचीचे वडील रामनाथजींना फोन केला आणि म्हणाले, का बाबा, तुम्ही मला हे करायला का सांगितले? मी माझ्या प्राचीला खूप दुखावले. तिच्या डोळ्यात मला पश्चाताप स्पष्ट दिसत होता. मग रामनाथजी म्हणाले, बाळा, मला माहित आहे की तिला तिच्या कृत्याचा पश्चाताप आहे, पण मला असे वाटते की तिने तिच्या नात्याला महत्त्व द्यावे. जरी मी तिचा बाप असलो तरी तूही माझा मुलगा आहेस आणि मला हे नाते पुन्हा तुटताना पाहायचं नाही. जर तिला सगळं सहज मिळालं असतं तर तिला त्याची किंमत कळणार नाही. मी तुला वचन देतो बाळा, आता तुझ्याकडे येणारी जी प्राची असेल तिला नात्यांचे महत्त्व कळणारी असेल. कदाचित प्राची आली असेल. मी फोन ठेवतो. काय झालं पोरी, तू का रडत आहेस? प्राचीच्या आईने विचारले. तेव्हा प्राची म्हणाली, आई, मुकेशने मला माफ केले नाही. आता सगळं संपलं. बरं, तू मुकेशला भेटायला गेली होतीस, त्याने माझ्या मुलीला पुन्हा दुखावले. काळजी करू नकोस बाळा, उद्यापर्यंत तू त्या दगड हृदयी माणसापासून कायमची सुटका करशील. तिची आई रागाळे संतापून म्हणाली. तेव्हा रामनाथजींचा संयम सुटला आणि म्हणाली, बास झालं शर्मिला, खूप बहकावले माझ्या मुलीला. मला आश्चर्य वाटते की तू स्वतःला तिची आई म्हणून घेतेस. अरे आई स्वतः तिच्या मुलीला कुटुंबात राहायला शिकवते आणि इथे तू तिचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहेस. रामनाथजी कठोर आवाजात म्हणाले. हे पाहून शर्मिलाजींना धक्का बसला. मग प्राची म्हणाली, हो आई, बाबा बरोबर बोलत आहेत. यात मुकेशची काहीच चूक नाहीये. मीच त्याच्या प्रेमाची कदर केली नाही.
तो नेहमीच मला पाठिंबा द्यायचा, माझा खूप आदर करायचा. पण मी काय केलं? जर मी योग्य निर्णय घेतला असता तर आज मी त्याच्यासोबत आनंदाने आयुष्य जगत असते. पण आई, मला आश्चर्य वाटते की जर मी भरकटली होती तर तू मला योग्य मार्ग का दाखवला नाहीस? तू माझ्या प्रत्येक चुकीच्या निर्णयाची समर्थन करत राहिलीस. प्राची बोलत राहिली आणि तिची आई गुन्हेगारासारखे डोळे खाली करून सर्व काही ऐकत राहिली. मग प्राची म्हणाली, बाबा, मी ठरवलं आहे की मी आजच माझ्या नवऱ्याच्या घरी जाणार आहे. जरी मला त्याच्या पाया पडून माफी मागावी लागली तरी चालेल, पण आता मी त्याच्यापासून दूर राहू शकत नाही. असं म्हणत प्राची दाराची चौकट ओलांडून तिच्या घरी जाण्यासाठी निघून गेली. थोड्या वेळाने शर्मिलाजींचा फोन वाजला. जेव्हा तिने फोन उचलला तेव्हा फोनवर त्यांची मोठी मुलगी रवीना होती. ती म्हणाली, मम्मी, आता पोरी झालं. काय झालं बाळा? शर्मिलाजी म्हणाल्या. मग पलीकडून आवाज आला, मम्मी, आता मी या माणसासोबत एक क्षणही राहू शकत नाही. माहित नाही काय समजतो स्वतःला. मी आताच मुलांसह तुझ्याकडे येत आहे. शर्मिलाजी हे ऐकून रागाने म्हणाली, खबरदार, जर तुझ्या नवऱ्याशी भांडून इथे आलीस तर. नवऱ्याशी बोलून मिटवून घे तुझं भांडण. मी ओळखते त्याला, एवढा पण खराब नाही तो. शर्मिलाजींचं हे रूप पाहून रामनाथजी स्तब्ध झाले आणि आतून आनंदी झाले की त्यांची पत्नी आता योग्य मार्गावर आली आहे. दुसरीकडे प्राची तिच्या नवऱ्याच्या घरी पोहोचते आणि दाराची बेल वाजवली. तेव्हा लगेच मुकेशने दार उघडले. प्राची काही बोलणार तेवढ्यात त्याने तिच्या माथ्यावर हलके चुंबन घेतले. त्याला हे सांगायचे होतं की स्वतःच्या घरात येण्यासाठी विनंती किंवा माफी मागण्याची काही गरज नाही. आपल्या बायकोवरचे त्याचे प्रेम हे कधीच कमी झाले नव्हते. प्राचीला काही वेळ तर काहीच कळले नाही की हे काय होतं. तिने त्याला विचारले तेव्हा त्याने सर्व काही सांगून टाकले. तिला आता तिच्या पतीने माफ केले आणि ती तिच्या पतीसोबत आनंदाने राहू लागली. ही रामनाथजींची एक युक्ती होती. मुलीसोबत आई चांगल्या मार्गावर यावी म्हणून त्यांनी त्यांची मोठी मुलगी रवीना सुद्धा या युक्तीत सहभागी केलं होतं. म्हणूनच रवीराने आपल्या नवऱ्यासोबत खोट्या भांडणाचं कारण करून शर्मिलाजींना फोन केला होता की खरोखरच आई लाईनवर आले आहेत की नाही. म्हणून त्यांनी तिची परीक्षा घेतली होती, ज्याचा रिझल्ट चांगला आला. तर मित्रांनो, तुम्हाला रामनाथजींची युक्ती कशी वाटली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.